परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकेन असं गणेश नाईक म्हणाले। एकनाथ शिंदेंचं नाव न घेता पुन्हा एकदा गणेश नाईकांनी ही टीका केली आहे। तर पक्षानं खुली ऑफर दिली असती तर ठाण्यात सुद्धा भाजपचाच महापौर झाला असता असं गणेश नाईक म्हणाले। तर कल्याण, डोंबिवली यासह उल्हासनगरमध्ये सुद्धा भाजपचा महापौर झाला असता असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, यांचे नामनिशाण साफ करून टाकले। मी आज परत बोलू पण काय, आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो नाही, आम्ही आदेश मानतो। मनाला न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केले पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता, असं माझं मत आहे। माझं म्हणणं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जर खुल्ली जर दिली असती तर भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा सुद्धा महापौर होऊ शकला, कल्याणमध्ये सुद्धा एकट्याचा होऊ शकला, उल्हासनगरमध्ये होऊ शकला, नवी मुंबईत झाला, बँगलोरमध्ये झाला। आणि आता बातमी साताऱ्याच्या पाटणमधून आहे। पाटण पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आलाय। तर येडोबा मंदिरात नारळ फोडून शंभूराज देसाईंनी प्रचाराला सुरुवात केली। बहुमतापेक्षा जास्त संख्येनं शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील आणि पाटण पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकेल असाही विश्वास शंभूराज देसाईंनी व्यक्त केला। प्रत्येक उमेदवार आपापल्या गावामध्ये, आपल्या पंचायत समिती क्षेत्रामध्ये हाच प्रचार करेल, कोणी पुढचं तिकडे जाणार नाही आणि शिस्तबद्ध शिवसेनेच्या शिस्तीनं सर्व आमचा प्रचार होईल आणि बहुमताच्या कितीतरी जास्त संख्येनं आम्ही पंचायत समितीवरती शिवसेनेचा